रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना पांडुरंगाच्या मूर्तीसंबंधी जे काही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत ते बघितले होते. त्यात आपण अभंगीय पौराणिक ज्या कथा आहेत किंवा जे पुराणातले जे पुरावे आहेत त्यासोबत शिलालेखीय आणि इतरही पुरावे याचा सविस्तर विचार केला होता. तर ते पुरावे बघत असताना आपण त्याचे विशेष करून 4 भाग केले होते आणि त्यानंतर आपण पांडुरंगाच्या मूर्तीसंबंधी इतिहासकारांमध्ये आणि त्याचसोबत वेगवेगळ्या समाजांमध्ये काही त्यांचे समज आहेत, त्या समजावर सुद्धा आपण चर्चा केली होती. त्यात म्हणजे काही जैन बांधव पांडुरंगाच्या मूर्तीला जैन मूर्ती समजतात, त्यासोबत काही लोक तिला कर्नाटकीय समजतात आणि त्याचबरोबर काही अभ्यासक पांडुरंगाची मूर्ती ही शंकराचार्यांच्या काळातली किंवा ज्ञानोबा तुकोबारायांच्या काळातील नाही असं समजतात आणि त्याच पद्धतीने तुकाराम महाराजांच्या काळातीलही आजची मूर्ती नाही असं काही लोक समजतात. तर त्यावर सुद्धा आपण सविस्तर अशी चर्चा आतापर्यंतच्या भागात केली होती. आज आपण पुंडलिकाचा काळ आणि पंढरपूरचा काळ यावर चर्चा करणार आहोत. तर पुंडलिकाच्या काळावर चर्चा करत असताना वारकरी पंथाच्या आरंभीच्या कालनिर्णयाच्या बाबतीत दुसरे गमक म्हणजे पुंडलिकाचा कालनिर्णय या संबंधी तर मागच्या पेक्षाही अनिश्चितता आहे. ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाची उत्पत्ती किंवा वारकरी संप्रदायाची जी काही परंपरा आहे त्याचा काळ ठरवता येत नाही, त्याच पद्धतीने पुंडलिकाचा काळसुद्धा आपण ठरवू शकत नाही. तसे उपलब्ध पुरावे आता तरी आपल्या जवळ सध्या तरी उपलब्ध आहे. सध्या पुंडलिकाविषयी काही थोडीफार माहितीच आपल्याजवळ उपलब्ध आहे. त्या माहितीमध्ये पुंडलिक हा ब्राह्मण होता. तो काशीत जात असता कुक्कुट स्वामीच्या आश्रमात त्यास गंगा यमुना नदीचे दर्शन झाले. तेथून पश्चाताप पाहून तो पितृमातृभक्त बनला व या त्याच्या सेवेने संतुष्ट होऊन देव त्याचकरिता आले. याने वीट मागे फिरकावली व त्यावर देव उभे राहिले ही कथा प्रसिद्ध आहे. म्हणजे जी पुंडलिकाची कथा आपल्यापर्यंत जी आपल्याला माहिती आहे तेवढंच काय भक्त पुंडलिका संबंधी उपलब्ध माहिती किंवा भक्त पुंडलिकाचा उपलब्ध इतिहास आपल्याला माहिती आहे. पण या बाबतीत गॅजेटियरचे लेखक यांनी एक चमत्कारिक विधान केले आहे. जानुदेव व मुक्ताबाई ही पुंडलिकाचे वडील व मातोश्री यांची अनुक्रमे नावे देऊन लेखक म्हणतो की काशीत जात असता पुंडलिकाचा मुक्काम वैष्णव रोहिदास चांभार याच्या घरी होता. मुंबई गॅजेटियर व्हॉल्यूम 20 सोलापूर पान क्रमांक 433 वर ही माहिती त्यांनी दिली आहे. तर रोहिदास श्री ज्ञानदेवांच्या समकालीन होय, म्हणून पुंडलिक हे रोहिदास चांभाराच्या घरी उतरले असतील हे असंभवनीय आहे. ज्ञानदेवांच्या पूर्वी पुंडलिक होऊन गेला असला पाहिजे हे वर मूर्तीच्या इतिहासाची जी चर्चा आपण केली आहे त्यावरून सिद्ध होत आहे. तात्पर्य गॅजेटियरमधील ही माहिती निराधार आहे असे म्हणण्यास हरकत नाही. अर्थात काय की ज्ञानदेव व मुक्ताबाई असे भक्त पुंडलिकांच्या आईवडिलांची माहिती त्या गॅजेटियरमध्ये त्यांनी दिली आहे. आणि त्याचसोबत काशीला जात असताना ते संत रोहिदासांच्या घरी थांबले अशी माहिती त्या गॅजेटियरच्या लेखकांनी दिली आहे. पण संत रोहिदास हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील होते, तर पुंडलिक हे ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरच्या काळातील होऊन गेले यावर आपण मागील भागामध्ये सविस्तर चर्चा केली आहे. त्यामुळे त्या गॅजेटियरमध्ये त्या लेखकांनी जी माहिती दिली आहे तिला कोणताही आधार नाही आहे असं मामासाहेब दांडेकर म्हणतात. जाता जाताना पुंडलिकाबाबत आणखी एक मत प्रचलित होत आहे. त्याचा विचार करू कैलासवासी गुरुदेव डॉक्टर रानडे व डॉक्टर करमरकर यांनी आपल्या पुस्तकातील पुंडलिक हा कानडी संत होता असे गृहीत धरले आहे.
डॉक्टर करमरकर म्हणतात, पुंडलिक एक कानडी संत हा पंढरपूरच्या देवाचा मोठा भक्त होता, पण या संताचा काळ पंडित संशोधकांना अजून निश्चितरित्या ठरवता आला नाही. मिस्टिक टीचिंग ऑफ द हरिदासास ऑफ कर्नाटका, पेज 24. तर कर्नाटकातील हरिदासांच्या ज्या गूढ शिकवणी आहे त्यामध्ये 24 पान क्रमांकावर ही माहिती दिली आहे. पण अगदी ताज्या नवीन पुढे आलेल्या पंढरपूर संबंधी पुरावा लक्षात घेता सुद्धा पुंडलिक हा कानडी संत होता हे सिद्ध होत नाही. फादर डलरी यांनी आपल्या निबंधात याबाबत पुढील प्रमाणे निष्कर्ष काढला आहे. द असम्पशन मेड बाय डॉक्टर करमारकर अँड बाय प्रोफेसर रानडे दॅट पुंडलिक वॉज अ कन्नड असेटिक इज नॉट सपोर्टेड बाय हिस्टोरिकल एव्हिडन्स. म्हणजे कैलासवासी गुरुदेव डॉक्टर रानडे व डॉक्टर करमरकर यांनी जो निष्कर्ष काढला आहे की किंवा यांनी जी मान्यता दिली आहे की भक्त पुंडलिक हे कन्नड संत होते, त्याला ऐतिहासिक पुरावे आपल्याजवळ सध्या तरी उपलब्ध नाही आहे. या पुंडलिकाच्या काळाच्या चर्चेतही फारशी नक्की माहिती मिळत नाही. तेव्हा वर जे म्हटले आहे की अमुक एका सणापासून या पंथास सुरुवात झाली असे जरी सांगता येत नाही, तरी ज्ञानदेव व नामदेव यांच्या काळाच्या म्हणजे 13व्या शतकाच्या बऱ्याच पूर्वकाळापासून श्री पंढरीनाथ हे दैवत भक्तानुग्रहाचे कार्य भक्ताज्ञेवरून करीत आले आहे व त्याच वेळेस आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस बरीच यात्रा जमत असे, ही गोष्ट निर्विवाद आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचा जो काळ आहे त्या काळाच्या अगोदर पंढरपूरला वारी केली जात होती किंवा पंढरपूरला यात्रा जमत होती आणि नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याही पूर्वीपासून विठ्ठल भक्ती आणि विठ्ठलाची पांडुरंगाची वारी ही चालत आलेली आहे, एवढं मात्र निर्विवाद सत्य आहे. तर ज्याप्रमाणे पुंडलिकाच्या काळासंबंधी निश्चित माहिती आपल्याला मिळत नाही, तर आता आपण त्याच पद्धतीने पंढरपूरच्या जे पंढरपूर क्षेत्र आहे त्या क्षेत्राविषयी काही माहिती मिळते का, त्यावर आपण आता चर्चा करू. आरंभाचा कालनिर्णयाच्या बाबतीत तिसरे गमक म्हणजे पंढरपूरचा कालनिर्णय. पंढरपूर हे पवित्र क्षेत्र म्हणून आज जे प्रसिद्ध आहे त्याचा उगम पुंडलिकाच्या आग्रहास्तव श्री पांडुरंग वैकुंठातून येऊन पंढरपुरात विटेवर उभे राहिले त्या काळापासून आहे असं म्हणता येईल. तुकाराम महाराजांचा पंढरी महात्म्याचा भीमातिरी एक वसविले नगर हा सुप्रसिद्ध अभंग उद्बोधक आहे. पंढरपूर जवळ वाहणाऱ्या भीमा नदीचे उल्लेख भागवत व महाभारत या ग्रंथात आढळून येतात. भागवतात स्कंद 5 अध्याय 19 मध्ये भीमेचा खालीलप्रमाणे उल्लेख आहे. तर भीमा नदी जी आहे तर त्या भीमा नदीचा उल्लेख आपल्याला भागवत आणि महाभारत या ग्रंथात आढळून येतो. भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये अध्याय 19 मध्ये भीमा या नदीचा उल्लेख आलेला दिसतो. महाभारतातही भीष्मपर्व अध्याय 9 मध्ये खालीलप्रमाणे चंद्रभागेचा उल्लेख आढळतो. गोदावरी नर्मदांच बाहुदांच महानदीम शतद्रुम चंद्रभागांच यमुनांच महानदीम. तात्पर्य पंढरपूर क्षेत्र व भीमा नदी ही भागवत व महाभारत रचनाकाळी प्रसिद्ध असावीत असे अनुमान काढण्यास हरकत नाही. तर पंढरपूरच्या बाबत फादर डलरी यांनी म्हटले आहे की पंढरपूरचा उल्लेख जुना सन 516चा सापडतो. ते म्हणतात, द ओल्डेस्ट मेन्शन ऑफ पंढरपूर इज इन द इन्स्क्रिप्शन डेटिंग ॲज फॉर बॅक ॲज 516 AD. हा उल्लेख म्हणजे पंढरपूरचा उल्लेख सर्वात जुना जो सापडतो तो 516 या सणाचा सापडतो. हा उल्लेख असणारा ताम्रपट कॉपर प्लेट कोल्हापूर येथे सापडला. 1903च्या पंढरपूरच्या वारीचा अहवाल वरिष्ठांकडे धाडताना त्यावेळचे जे कलेक्टर आहे ते म्हणतात, पंढरपूर वॉज नेम्ड आफ्टर पांडुरंग, वन ऑफ नेम्स ऑफ विठोबा बाय किंग शालिवाहन इन AD 83. सन 83 मध्ये शालिवाहन राजाने पांडुरंगाच्या नावावरून पंढरपूर हे नाव रूढ केले अशी माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. तात्पर्य पंढरपूर हे जुनाट क्षेत्र आहे व श्री पांडुरंग मूर्ती व तिचा उपासक
ही पुरातन आहे. तर एवढंच आपल्याला या ठिकाणी दिसतं की म्हणजे जे महाभारत, भागवत पुराण आणि महाभारत ग्रंथ आणि त्याच पद्धतीने जे काही ताम्रपट पंढरपुराविषयी आपल्याला दिसतात, त्यावरून आपण एवढंच म्हणू शकतो की पंढरपूर हे जुनाट क्षेत्र आहे व श्री पांडुरंग मूर्ती व तिची उपासना ही पुरातन आहे. याबाबतही अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. वारकरी पंथाच्या आरंभीच्या काळाची ही चर्चा पुरी करण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाचा मताचा विचार करून हे प्रकरण आपण आटपू. वारकरी भक्तीचा उगम दक्षिण भारतात खालील उतारा डॉक्टर करमरकर यांच्या मिस्टिक टीचिंग ऑफ द हरिदासाज ऑफ कर्नाटक या पुस्तकातील आहे. आणखी सांगायचे तर भक्तीचे अनेक पंथ कर्नाटकातील दासकुट, महाराष्ट्रातील वारकरी, वीरशैव आणि श्री वैष्णव हे याच भागात दक्षिण भारतात निर्माण झाले. दासकुटचा इतिहास हा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या विठ्ठलदेवाच्या इतिहासाशी निगडीत झालेला आहे. खरे सांगायचे तर हरिदास हे विठ्ठलाचे ज्येष्ठ व श्रेष्ठ भक्त होते. अर्थातच ते तिरुपतीच्या व्यंकटेशाचे व उडपीच्या कृष्णाचे भक्त होतेच. या दोन उतार्यात वारकरी पंथाचा उगम दक्षिण भारतात कर्नाटकात झाला असे म्हणतात. याचा अर्थ एवढाच असला पाहिजे की महाराष्ट्रभर कानडी भाषेचे अधिराज्य असताना विठ्ठल भक्ती या ठिकाणी रुजली तर त्यात अमान्य होण्यासारखे काही नाही. अर्थात काय तर डॉक्टर करमरकर यांचा जो पुस्तक आहे, यांचा जो ग्रंथ आहे मिस्टिक टीचिंग ऑफ द हरिदासास ऑफ कर्नाटक या पुस्तकातील 2 उतारे मामासाहेब दांडेकर या ठिकाणी देऊन ते सांगतात की याचा अर्थ एवढाच असला पाहिजे की महाराष्ट्रभर कानडी भाषाचे अधिराज्य असताना श्री विठ्ठल भक्ती या ठिकाणी रुजली तर त्यात अमान्य होण्यासारखे काही नाही. कारण मराठी भाषेच्या उद्गमाकडे जर पाहिले तर असे दिसून येते की पंढरपूर ज्या प्रांतात आहे त्या प्रांतात मराठी पूर्वी कानडी भाषा बोलली जात होती. त्यावेळी महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागावर कानडी ज्यांची भाषा आहे अशा राष्ट्रकूट व चालुक्य घराण्याचे अधिराज्य होते. म्हणजे महाराष्ट्राचा जो आताचा आपण भाग बघितला तर त्या भागाच्या असंख्य भागावर कानडी ज्यांची भाषा आहे अशा राष्ट्रकूट व चालुक्य घराण्याचे अधिराज्य होते. कानडी ही दरबारी भाषा होती. पंढरपूरच्या वारीचा संप्रदाय इसवी सन 1248 इतका जुना सध्या उपलब्ध पुराव्यानुसार आपल्याला दिसतो. हे दाखवणाऱ्या हेब्बळीच्या शिलालेखाचा उल्लेख आपण मागे बघितलाच आहे. तेव्हा कानडी भाषा प्रचारात असता श्री विठ्ठल भक्तीचा प्रसार झाला हे सर्वांचंच मान्य होण्यासारखे आहे. म्हणजे महाराष्ट्रावर ज्यावेळेस कानडी भाषिक राजांचं काही भागात राज्य होतं त्यावेळेस सुद्धा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार झाला आणि त्यामुळे संत साहित्यात आपल्याला कानडी किंवा कन्नड किंवा कर्नाटकासंबंधी काही उल्लेख आपल्याला दिसतात. तर याविषयी अमान्य करण्याची काही गरज नाही असं मामासाहेब दांडेकर म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला सध्या तरी जे उपलब्ध पुरावे आहेत त्यावरून असं दिसतं की महाभारत, श्रीमद भागवत महापुराण आणि इतरही ताम्रपटावरून आपल्याला असे दिसते की पंढरपूर हे खूप प्राचीन असं तीर्थक्षेत्र आहे आणि अनेक जसं की भागवत आणि महाभारतातसुद्धा भीमा या नदीचा उल्लेख आहे. तर हे वारी जी आहे किंवा वारकरी संप्रदाय आहे श्री ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज यांच्याही पूर्वी होता. फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी आणि नामदेव महाराजांनी या विखुरलेल्या विठ्ठल भक्तांना किंवा या विखुरलेल्या पांडुरंग भक्तांना संघटित करून त्यांचं एक संघटन केलं आणि म्हणून आपण ज्ञानेश्वर महाराजांना या वारकरी संप्रदायाचे पाया मानतो किंवा संस्थापक मानतो आणि नामदेव महाराजांना या वारकरी संप्रदायाचा विस्तार केला असं मानतो. तर पंढरपूर या क्षेत्रासंबंधी आपण येणाऱ्या भागांमध्ये आणखीन चांगली माहिती खोलात जाऊन माहिती बघू. तर पुढील भागात नक्की भेटू. रामकृष्ण हरी.